सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बाळ येशूच्या स्मरणार्थ भारतातील पहिले मंदिर असणाऱ्या नाशिक पुणे रोडवरील उपनगर येथील बाळ येशू चर्चमध्ये 8 फेब्रुवारीला मोठी यात्रा भरत आहे. भारतातील अनेक ख्रिस्ती भाविक आतापासूनच बाळ येशूच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ लागलेले आहेत. 8 फेब्रुवारीला बाळ येशू यात्रेला प्रारंभ होईल. मात्र भाविक आतापासूनच दर्शनाला येत आहेत. यात्रेपर्यंत 60 ते 70 हजार भाविक दर्शनाकरता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत 9 दिवसाची विशेष नोव्हेना म्हणजेच प्रार्थना आयोजित करण्यात आलेली आहे. 9 दिवसाची नोव्हेना आणि पवित्र ख्रिस्ती बलिदान सोहळा म्हणजेच उपासना विधी रोज सकाळी 6 वाजता इंग्रजीत, 10:30 वाजता मराठीत आणि 12 वाजता इंग्रजीत, दुपारी 4 वाजता कोकणीत, सायंकाळी 6 वाजता इंग्रजीत आणि सायंकाळी 7 वाजता मराठीत आयोजित करण्यात येत आहे. तर 8 फेब्रुवारीला सेंट झेवियर्स हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शामियाण्यात दर तासाला सकाळी 6 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व संदर्भात मुख्य धर्मगुरू फादर एरल फर्नांडिस यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे. नमस्कार, माझं नाव आहे फादर एरल फर्नांडिस आणि बाळ येशू तीर्थ मंदिरमध्ये मी मुख्य धर्मगुरू आहे. आजपासून 9 दिवसासाठी नोवेना आम्ही सुरू केला आहे. नोवेना इंग्रजीमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये 9 दिवसाची प्रार्थना. या प्रार्थनेमध्ये आम्ही 8 तारखेला जो सण होणार आहे त्यासाठी प्रार्थना करतो. संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतो, भारतासाठी प्रार्थना करतो, महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो, नाशिकसाठी प्रार्थना करतो आणि प्रत्येकांसाठी जे चर्चमध्ये येतात आणि जे ऑनलाईन भाग घेतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असतो. 8 तारखेला सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत दर तासाला मिस्सा बली आपण अर्पण करणार आहोत आणि त्या मिस्से बलीमध्ये सुद्धा जगाचं आणि भारताचं, महाराष्ट्र राज्याचं आणि नाशिक शहरासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. बाळ येशू यात्रेची सांगता 9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता होईल. झेवियर शाळेच्या परिसरात व नाशिक पुणे महामार्ग मुख्य रस्त्यावर रहदारी आणि नियंत्रण समाज विघातक घटकांपासून सुरक्षा कारणास्तव कृपया काळात बंदोबस्ताची व्यवस्था नाशिक पोलीस करणार आहेत. यावर्षीच्या मेजवानीच्या थीमबाबत देखील फादर एरल फर्नांडिस यांनी सांगितलेलं आहे. जगात आणि देशात शांततेसाठी प्रार्थना करणार आहोत असं देखील फादर एरल फर्नांडिस यांनी सांगितलेलं आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.